नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आपण इम्पॉर्टन्स ऑफ व्हर्च्यू या विषयावरती जेव्हा बघत होतो तेव्हा अनुसय किलेसा यांना दूर करण्यासाठी, त्यांच्यापासून आपल्याला दूर राहण्यासाठी काय उपाय करण्याची आवश्यकता आहे ते आपण पाहिलं. मग अनुशय किलेसा हे अनुग्रह, परिउत्थान आणि वितिकम्म या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये असतात. शीलांमुळे आपण त्यांना थोडंसं सप्रेस करून ठेवत असतो. आणि जेव्हा आपण समाधी ध्यान करतो तेव्हा समत भावना आणि भावनेच्या नंतर विपस्सना भावना, आणि या विपस्सना भावनामध्ये प्रत्यक्ष त्यांचं अनुभव घेऊन, त्यांना पाहून, त्यांचं मूळ पाहून आपण त्यांना इरेडिकेट म्हणजे पूर्णपणे नष्ट करत असतो. त्यासोबतच आपण दानाचा देखील उल्लेख केला होता. दानामुळे देखील आपण आपले जे अनुशय केलेश आहे त्यांना आपण नष्ट करू शकतो. त्या दिवशी आपण फार थोड्या शब्दांमध्ये दानाविषयी माहिती घेतली होती. आज आपण दान या विषयामुळे कसं काय अनुशय केलेश आपले दूर होतात किंवा नष्ट होतात ते आपण पाहूया. तर आपण पाहिलंय की शील पालन करून आपण अकुशल कर्म आहे त्याच्यापासून आपण दूर राहत असतो, विरक्त राहत असतो. परंतु त्यासोबत आपल्याला कृती करणं देखील आवश्यक आहे, ज्याला दस पुण्य क्रिया वत्थू म्हटलेलं आहे. आणि दस पुण्य क्रिया वत्तूमध्ये दान पहिला आहे. दान शीलंच भावना पतिपत्तानुमोदा आपज्या वेवच्च धम्म सवनं धम्मदेशना आणि दिठ्ठिजू, अशा प्रकारे 10 पुण्यक्रिया वत्तू, त्यामध्ये देखील दान पहिल्या क्रमांकावरती आहे. वारमीमध्ये देखील दान पहिल्या क्रमांकावरती आहे. तर हे दान जे आहे, भगवान बुद्धांनी दानाचं फार महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच धम्मपद 118 मध्ये भगवान बुद्ध म्हणतात, पुण्यच्च पुरिसे कैराथेन पुण्य पुनः पुनः तमी छंदम कैरात सुख पुण्यस उच्चय. म्हणजे हे मनुष्य की तुम्ही नेहमी नेहमी पुण्य करत राहा. पुण्य करण्याचा तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे, कारण पुण्य केल्यामुळे सुख प्राप्त होत असतं. तर या पदाप्रमाणे भगवान बुद्ध सांगतात की आपण पुन्हा पुन्हा दान केलं पाहिजे, कारण दान करणं सुखकारक असतं. आणि ही एक ऍक्ट आहे, ही एक कृती आहे, ज्या पर हे नेहमी नेहमी आपण कृती करू तर आपोआपच आपण सुखकारक असल्यामुळे आपण दुःखापासून दूर राहतो. तर अशा प्रकारे आपण दुःखाला देखील ह्या ऍक्टमुळे, ह्या कृतीमुळे दूर ठेवत असतो. तर दानाला ऍक्ट ऑफ गिव्हिंग म्हणजे देण्याची कृती, त्याच सोबत आपण भौतिक वस्तू देत असतो, त्याला देण्याची कृती म्हटलं जातं. त्या देण्याच्या कृतीमध्येच आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करत असतो. आपण
जी स्वतःची एखादी गोष्ट आहे, तिचा त्याग करत असतो. आणि त्याग केल्यामुळे आपल्याला जे त्याविषयी जी आसक्ती असते, ती देखील नष्ट होत असते. आणि अशा प्रकारे आपला जो लोभ आहे, त्याला देखील आपण नष्ट करत असतो. अ, तर पहिल्या प्रथम 3 मुख्य प्रकारची दान असतात. आमिषदान, अभयदान आणि धम्मदान. हे सर्वांना माहिती आहे, परंतु थोडक्यात सांगत आहे. आमिषदान म्हणजे कुठल्याही वस्तूचं, कुठल्याही भौतिक अ, पदार्थाचं किंवा भौतिक गोष्टींचं दान करणं, त्याला आमिषदान म्हटलं जातं. अभयदान म्हणजे कुठल्याही जीवाला अ, त्याला कसल्याही प्रकारची इजा न पोहोचवणं किंवा त्याचा जीव वाचवणं किंवा एखाद्या दुर्घटनेमधून वाचवणं, ज्याच्यामध्ये त्याचे जीवनाला धोका होऊ शकतो. अशा प्रकारे कुठलीही कृती करणं, त्याला अभयदान म्हटलं जातं. म्हणजे जसं की आपण चालत असताना चालता-चालता आपला एखाद्या कीटकावरती, जीवावरती पाय आपण टाकण्यापूर्वी आपलं लक्ष जातं आणि आपण पाय उचलतो अ, आणि त्या कीटकाची हत्या होण्यापासून आपण त्याला वाचवतो. त्याला अभयदान म्हटलं जातं. एखाद वेळेस एखाद्या टॉयलेटमध्ये पाण्यामध्ये कीटक किंवा मुंगी पडलेली असते. जर आपण अ, कसल्या साहाय्याने, पाण्याच्या वगैरे साहाय्याने त्याला जर बाहेर काढलं, तर त्याला त्याचे मृत्यू होण्यापासून आपण वाचवलेलं आहे. म्हणून त्याला अभयदान म्हटलं जातं. त्याचप्रकारे एखादा जीव खूप अ, त्याला खूप दिवस खायला अन्न नसेल मिळालं, त्यामुळे अ, तो मरणासन्न झाला असेल आणि त्याला जर आपण अ, भोजन किंवा अन्नदान केलं आणि जर तो त्या मृत्यूपासून वाचला, तर त्याला देखील अभयदान म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे अभयदान. तर त्यानंतर धम्मदान. धम्मदानमध्ये बेसिकली भगवान बुद्धांचे उपदेश आहेत. सॉरी. त्यांना इतरांना सांगणं आणि त्यांना योग्य मार्गावरती, निब्बाणाच्या मार्गावरती आणणं म्हणजे धम्मदान. जसं की आता जे आपण अ, धम्मश्रवण करत आहोत, त्याला देखील धम्मदान म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये देखील एक उच्च प्रतीचं असतं आणि एक नॉर्मल असतं. तर उच्च अ, कुशल सांगणे किंवा अकुशल सांगणे, शीलाबद्दल सांगणे, समाधीबद्दल सांगणे, हे सर्व नॉर्मल धम्मदान, साधारण धम्मदान म्हटलं जातं. परंतु जर एखाद्याला दुःखाविषयी, दुःखात अ, 4 आर्य सत्याविषयी आणि त्याच्यामधून अ, दुःखापासून दूर राहण्याचा मार्ग, निब्बाणाचा मार्ग याच्याविषयी जर आपण सांगितलं, तर त्याला अ, उच्च लेव्हलचं धम्मदान म्हटलं जातं. तर हे अशा प्रकारे 3 प्रकारचे मुख्य दान आहेत. तर आपण पाहिलेलं आहे, की दान म्हटलं, की ॲक्ट ऑफ गिव्हिंग म्हणजे देण्याची कृती आहे. ते देण्याची जी वस्तू आहे, ती स्वतःची असली पाहिजे. म्हणजे जी वस्तू तुमची आहे, त्याला देणं म्हणजे त्याला दान म्हटलं जातं. आणि हे अकुशल कर्म आहे. कारण आपण जे दान देत आहोत, ते आपण समजून देत आहोत. आपल्या चित्तामध्ये त्याविषयी चेतना उत्पन्न झालेली आहे आणि त्या चेतनेने आपण ते दान देत आहोत.
अशा प्रकारचे हे जे दान आहे, अ, भौतिक वस्तूंचं दान, आमिष दान, अ, हे आमिष दान देखील पुढे याच्यामध्ये वेगवेगळे भाग अ, होत असतात. तर पहिलं जे आहे ते त्याला म्हटलं जातं संपजानकत दान. संपजानकत दान म्हणजे जेव्हा आपण कुठलंही दान देतो, तर त्याचं जे पुण्य आहे आणि त्या दानामुळे आपल्याला काय लाभ होणार आहे, याविषयी पूर्णपणे जाणीव असते. त्याला संपजानकत दान म्हटलं जातं. आणि दुसरा जे प्रकार आहे ते अनुग्रह वसेन दान. अनुग्रह वसेन हे दान जे आहे ते आपल्याला माहिती आहे त्याचं बेनिफिट्स, लाभ माहिती आहेत, परंतु आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे जे कोणी व्यक्ती असतील, म्हणजे जसं आपण गरिबांना वगैरे दान देतो, तर त्याला अनुग्रह वसेन दान म्हटलं जातं. संपजानकत दान म्हणजे असं नाहीये की आपल्यापेक्षा लोअर, पण आपल्याला त्याचे लाभ माहिती आहेत, त्याचे मेरिट्स माहिती आहेत. अशा अ, अशा व्यक्तींना आपण ते दान देत असतो. ते त्याच्यामध्ये इन्फेरियर किंवा आपल्यापेक्षा खाली किंवा आपल्यापेक्षा बरोबरीने जे असतील त्यांना आपण ते दान देत असतो. यामध्येच अनुग्रह वसेनमध्ये पूजा वसेन देखील दान येत असतं. पूजा वसेन म्हणजे जे व्हर्च्युअस पर्सन आहे, म्हणजे जे शीलांचा, विनयांचं पालन करत असतात, त्यांना आपण आदर दाखवण्यासाठी किंवा त्यांची जी अ, त्यांचे जे सपोर्ट किंवा त्यांना आधार देण्यासाठी अशा प्रकारचं आपण दान करत असतो. त्याला म्हटलं जातं पूजा वसेना. म्हणजे आपण जे भंतेंना किंवा बुद्धांना किंवा संघाला जे दान करत असतो, त्याला पूजा पूजा वसेना म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण त्यांच्या प्रती आदर दाखवत असतो, शिवाय त्यांना सपोर्ट करत असतो. तर अशा प्रकारे संपजानकत दान आणि अनुग्रह वसेन दान आणि पूजा वसेन दान. तर जे संपजानकत दान आहे, हे आपण जास्त समजून घेणं आवश्यक आहे. तर संपजानकत दान म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अ, त्याचं जे मेरिट्स आहे, त्याचं जे पुण्य आहे, त्याच्याविषयी आपल्याला जाण आहे. त्याचे जे लाभ आहेत, त्याच्याविषयी आपल्याला जाण आहे. परंतु जे हे डिफाईन केलं जातं, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ज्ञानसंपयुक्त दान. याला ज्ञानसंपयुक्त दान असं म्हटलं जातं. ज्ञानसंपयुक्त म्हणजे प्रज्ञेने युक्त असलेलं असं हे दान आहे. परंतु प्रज्ञा एक हायर लेवलवरती जेव्हा उत्पन्न होते, जेव्हा प्रत्यक्ष पणे आपण त्या दानाचे लाभ पाहू शकतो, तेव्हा ते ज्ञानसंपयुक्त दान असं त्याचा अर्थ होत असतो. परंतु बिगिनिंगमध्ये, सुरुवातीला कुणालाही अशा प्रकारचं ज्ञान उत्पन्न होत नाही. त्यामुळे सुरुवातीला जे आपण दान देतो, ते आपल्याला ऐकून त्याचे जे मेरिट्स किंवा पुण्य याच्याबद्दल आपल्याला माहिती असते. आणि त्या ऐकलेलं जे माहिती आहे त्याच्यावरती आपला विश्वास असतो. मग आपण त्या विश्वासावरती, बिलीफवरती, म्हणजे श्रद्धेने आपण ते दान देत असतो. तर अशा वेळी आपली जे श्रद्धेने जे आपण दान दिलं आहे, परंतु
त्याविषयी जी आपली त्या दानाविषयी जे पुण्य आहे आणि त्याची आपल्याला ऐकून माहिती आहे. तर ऐकून माहिती असल्यामुळे आपण ते श्रद्धेनं दान देत असतो. ते देखील प्रज्ञेच्या इक्वलच मानलं जातं. कारण आपली जेवढी त्यावेळी जी प्रज्ञा आहे, आकलन आहे, त्या आकलनानुसार आपण ते दान देत आहोत. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात, दानंच दान फलंच कम्मंच कम्म फलंच सद्धहित्वा. म्हणजे दानाविषयी आणि कर्माविषयी पूर्ण माहिती आहे आणि आपण श्रद्धेने ते दान देत आहोत. म्हणजे श्रद्धेने दान दिलं तरी ते देखील प्रज्ञेने दान दिल्यासारखंच आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्याला प्रज्ञेने आपली प्रज्ञा तेवढी विकसित नाही, परंतु आपण ते श्रद्धेने दान देत आहोत. तर भगवान बुद्ध देखील नेहमी म्हणतात की दान आपण श्रद्धेने द्यायला हवं. श्रद्धायं दानं देती, श्रद्धायं दानं देती. तेव्हा हे श्रद्धानं दानं देती हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपली प्रज्ञा तेवढी विकसित नाही, परंतु आपण श्रद्धेने ते दान देत आहोत. मग ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा देखील खूप महत्वाची आहे. जसं की 52 चेतसिका आहे, त्यामध्ये श्रद्धा देखील एक चेतसिका आहे. तर फक्त जे भगवान बुद्धांना मानणारे किंवा भगवान बुद्धांच्या उपदेशाला मानणारे यांच्यामध्येच श्रद्धा असते असं नाहीये. संपूर्ण मनुष्य, परंतु त्यांच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा कुशल कार्य करण्याची इच्छा उत्पन्न होते, तेव्हा ती श्रद्धेमुळेच उत्पन्न होत असते. तर श्रद्धा एक फॅक्टर असतो, गायडिंग फॅक्टर, जो कुशल करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असतो. तर मग ही श्रद्धा जी आहे ती 3 प्रकारे काम करत असते. सगळ्यात पहिले तर ते मनाला शुद्ध करण्याचं काम करते. प्युरिफाय आवर माइंड. ज्या प्रकारे पूर्वीच्या काळी एक उदक प्रसाद मणी सर्व सम्राटांकडे असायचा आणि उदक प्रसाद मणीचं कार्य असायचं की जेव्हा सम्राट एखाद्या मोहिमेवरती, युद्धावरती जायचे, तर त्यांचे जे पूर्ण सैन्य आहे ते एखाद्या नदीवरून, नदीच्या पात्रातून गेल्यावरती ते पाणी गढूळ व्हायचं आणि मग त्या पाण्यामध्ये उदक प्रसाद मणी टाकल्यावरती ते पाणी शुद्ध व्हायचं. जो गाळ आहे, जे माती आहे, ती खाली बसायची आणि वर पाणी शुद्ध व्हायचं. तर अशा प्रकारे श्रद्धा आपलं चित्त शुद्ध करण्याचं काम करते. दुसरं काम म्हणजे हे श्रद्धामुळे आपले जे अनुषय केलेस आहे ते त्या वेळेपुरते सबड्यूट होतात, म्हणजे ते पूर्णपणे सप्रेस होतात, दाबले जातात. तर हे श्रद्धा जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, तर आपल्या मनामध्ये त्या क्षणी कुठलंही अकुशल कार्य करण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न होत नाही. आपण पाहिलंय की आपलं जे चित्त आहे, एका वेळी एकच चित्त त्यामध्ये उत्पन्न होत असतं. जेव्हा जेव्हा श्रद्धायुक्त चित्त असेल, तेव्हा त्याच्यामध्ये अकुशल विचार त्याच्यामध्ये येत नाहीत, त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. त्यामुळे अनुशय केलेस आहे त्यांना त्यावेळेपुरतं थोडंसं
सप्रेस केलं जातं. आणि जे तिसरं जे आहे, श्रद्धेमुळे आपल्यामध्ये करुणा आणि मैत्री उत्पन्न होत असते. तर श्रद्धेसोबतच करुणा आणि मैत्री देखील अराईज होत असते. त्या देखील अ, चेतसिका श्रद्धा या चेतसिकेसोबत अराईज होत असते. तर अशा प्रकारे श्रद्धेमुळे आपलं जे चित्त आहे ते, जरी आपण हायर लेव्हलचे विस्डम किंवा पण्य प्राप्त करत नसलो, तरी अंडरस्टँडिंग जी बिलीफ आहे आपला, जे आपली समज आहे, त्यानुसार ते आपण श्रद्धेने दान देत असतो. प्रज्ञा म्हणजे अ, आपण जे सत्य आहे, हे रियालिटी आहे, परमत्त सत्य आहे, त्याला स्वतःहून पाहणं, अनुभवणं. आणि श्रद्धा म्हणजे अंडरस्टँडिंग किंवा बिलिव्हिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे पूर्णपणे अंडरस्टँडिंग नाहीये, कारण आपण ते स्वतः पाहिलेलं नाहीये. पण बिलीव्ह करणं, की अशा प्रकारे अ, काही अ, विषय असतात. अशी आपली जी अंडरस्टँडिंग बिलीव्ह असते, त्याला श्रद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे अ, जेव्हा आपण श्रद्धेने दान देत असतो, तेव्हा ते जवळपास आपल्या त्यावेळची जी अंडरस्टँडिंग आहे, त्याने आपण दान देत असतो. आणि त्या दान देण्यामुळे आपल्याला हे प्युरिफिकेशन ऑफ माइंड म्हणजे चित्ताची शुद्धता प्राप्त होते. अनुशयी केल्यास त्यावेळेपुरतं दाबले जातं आणि आपल्या मनामध्ये करुणा आणि मैत्री उत्पन्न होत असते. तर हे दान देण्याचे जे लाभ आहेत, जे ॲक्ट केल्यामुळे आपल्याला पुण्य तर प्राप्त होतच आहे, पण त्यासोबत देखील जे अनुशय केलेचं आहे, त्यांच्या बाबतीत आपण हे 3 लाभ आपल्याला होत असतात. तर अ, आपल्याला ही जी संपजान कथा आहे, त्याच्यामध्ये कम्मा आणि विपाक जे अ, आपल्याला माहिती आहेत म्हणजे उपदेशांनी भगवान बुद्धांचे जे उपदेश आहे, त्यांनी आपल्याला माहिती आहे. परंतु त्या उपदेशावरती आपण बिलीव्ह करत आहोत. त्यांच्यावरती आपण अ, विश्वास ठेवत आहोत आणि त्या बिलीव्हनी आपण जेव्हा दान देत असतो, तेव्हा ते फ्रुटफुल होत असतं. अ, त्याच्यामध्ये आपल्याला लाभ होत असतो. अ, तर भगवान बुद्ध सत्व असताना ची एक गोष्ट आहे. ती देखील दान कशाप्रकारे फ्रुटफुल होतं याच्याविषयी आपल्याला आणखीन त्यामध्ये माहिती मिळू शकते. तर भगवान बुद्ध बोधिसत्व असतानाची ही गोष्ट आहे. तर त्यावेळी एक राजा होता आणि बोधिसत्व त्याच्याकडे अ, काम करत होते. राजाच्या पदरी ते काम करत होते. तर हा जो राजा होता, त्याने एका व्यक्तीला काही दान करण्याची, अ, मी तुला अशा प्रकारे दान करेल, असं त्याला वचन दिलं होतं. आणि अ, ते वचन ते दान देऊन तो पूर्ण करतो. परंतु ते दान दिल्याच्या नंतर त्याला फार रुखरुख वाटते. त्याला वाटतं की उगाच आपण अशा प्रकारे दान केले आहे. कारण किमती वस्तूचं, किमती पदार्थाचं त्या राजाने दान केलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये रुख-रुख किंवा त्याला अ, वाईट वाटतं, की अशा प्रकारे ती जी वस्तू आहे ती त्याच्यापासून दूर झालेली आहे. तर अशा अ, प्रकारे दान दिल्यामुळे मग
आणि सतत विचार केल्यामुळे त्याची प्रकृती खराब होत जाते, ढासळत जाते आणि दिवसेंदिवस त्याची प्रकृती आणखीनही खराब खराब होत जाते. तर अशाच वेळी त्या राज्यामध्ये अ, एक महोत्सव असतं. नेहमीचे जे जत्रा वगैरे त्या टाईपचे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमाला राजा उपस्थित असतो. तेव्हा आपल्याला माहिती आहे की सर्कस वगैरे असते, तर तिथे जे कलाकार असतात ते वेगवेगळे कला सादर करत असतात. तर तो कार्यक्रम चालू असताना एक कलाकार जो आहे तो अ, कला सादर करत असताना अ, आपल्या सर्वांना माहिती आहे की अ, एक तलवार पूर्णपणे अ, आपल्या तोंडात टाकण्याचा जो अ, एक प्रकार आहे, तशाच प्रकारची कला अ, एक कलाकार तिथे सादर सादर करत असतो. तर राजा पाहतो की तो जो कलाकार आहे, तो संपूर्ण जी तलवार आहे, आपल्या घशातून पूर्णपणे आत टाकत आहे. जेव्हा तो पाहतो जेव्हा तो पाहतो की त्या कलाकाराने अशा प्रकारे आपल्या तोंडातून पूर्ण तलवार शरीरामध्ये टाकलेली आहे, तेव्हा त्याला फार आश्चर्य होतं आणि तो आपल्या शेजारी उभे असलेले प्रधान असतात, त्यांना विचारतो, की हे जे त्यांनी तलवार पूर्ण आपल्या तोंडामध्ये टाकलेले आहे, ह्याच्यापेक्षा काही कठीण आहे का? अ, तर तो प्रधान आहे, तो म्हणतो, की हो, एखाद्या व्यक्तीला आपण दान देणार आहोत. एखादी अशा गोष्टीचं वचन देणं हे फार कठीण आहे. म्हणजे एखादी वस्तूचं दान देण्याचं वचन देणं किंवा सांगणं, की मी तुला अशा प्रकारे देणार आहे. दान द्यायची इच्छा आहे, असा विचार करणं फार कठीण आहे. ह्या तलवार आपल्या घशातून टाकण्यापेक्षा. तर राजा थोडा वेळ विचार करतो, की हां, बरोबर आहे. हे अशा प्रकारे विचार करणे देखील खूप कठीण आहे. त्यानंतर त्याच्या मनामध्ये पुन्हा विचार उत्पन्न होतो, की ह्या विचार करण्यापेक्षा देखील कुठलं आणखीन कठीण कार्य आहे का? अ, तर त्या प्रधानाच्या शेजारी अ, आणखीन एक अ, त्याचा दरबारी उपस्थित असतो. तर तो म्हणतो, अ, फक्त दानाचा विचार करणं त्याच्यापेक्षाही अवघड काम म्हणजे प्रत्यक्ष ते दान देणं, हे त्यापेक्षा जास्त अवघड कार्य आहे. त्यानंतर तो राजा विचार करतो, की हां, हे देखील बरोबर आहे, की अ, मी देखील विचार केला आणि मग अ, ती कृती केली. खरंच हे देखील खूप अवघड आहे. त्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो, की जी ह्या दोन्ही कृतीपेक्षाही काही अवघड आहे का? तेव्हा बोधिसत्व तिथे उपस्थित असतात आणि ते म्हणतात, की "हां, राजे, अ, याच्यापेक्षाही अवघड म्हणजे आपण जे दान दिलेलं आहे, ते दान त्या दानाच्या मध्ये आपण आनंद व्यक्त करणं किंवा कुठल्याही प्रकारची आपल्या मनामध्ये त्या दानानंतर खंत उपस्थित नसते. हे देखील खूप खूप अवघड आहे." अ, त्यानंतर त्या राजाला समजतं, की मी सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे कुणाला अ, दान देण्याची इच्छा प्रकट केली, ते देखील मी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष त्यापेक्षाही अवघड ते प्रत्यक्ष दान देणं आहे, ते देखील मी केलेलं आहे. आणि त्यानंतर जे अवघड आहे, की त्या दानानंतर त्या दानामध्ये आनंद मानणं, हे माझ्याकडून होत नाही.
परंतु ही 2 कार्य जर माझ्याकडून अवघड कार्य झालेले आहेत, तर हे तिसरं कार्य जे देखील खूप अवघड आहे ते देखील होईल. आणि असं विचार करून त्याने जे दान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तो आनंदित होतो आणि त्याचं जे दुखणं असतं, तो जो आजारी असतं, ते दूर निघून जातं. तर अशा प्रकारे आपले स्वतःचे देखील अनुभव असतात. आपण गृहस्थ आहोत. आपण एखादं दान दिलं, की त्यानंतर आपण श्रद्धेने दान देतो. परंतु त्यानंतर थोडीशी एका मनाच्या कोपऱ्यामध्ये त्याविषयी खंत देखील असते. तर या गोष्टींनी आपण समजू शकतो, की कशाप्रकारे अ, ह्या सगळ्या गोष्टी अवघड असतात. कारण अ, लोभाचा जो अनुशय केलेसा आहे, तो फार डीपमध्ये आपल्यामध्ये असतो आणि हा लोभ आहे, हा आपल्याला अ, पहिलं तर दान देण्याची इच्छा प्रकट करू देत नाही. त्यानंतर प्रत्यक्ष दान देऊ देत नाही आणि त्यानंतर प्रत्यक्ष दान दिलं, तर त्याच्यामध्ये आनंद मानू देत नाही. तर ही जी बाजू आहे, ही आपण अ, नेहमी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण श्रद्धेने दान दिलं, तर त्यामध्ये आपण रिजॉईस करणं, त्याच्यामध्ये आनंद मानणं, हे देखील खूप अवघड आहे, परंतु हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे दान एका डिफरंट अँगलनी आपण अ, त्याचा विचार करणं आवश्यक आहे. तर हे जे आमिष दान आहे, हा विषय खूप मोठा आहे. पारमी देखील दानामध्ये येतं. त्यामुळे हा खूप विषय मोठा आहे, गहन आहे. अ, पुढे आपण बघणारच आहोत. परंतु आज फार याच्यामध्ये जास्त डीपमध्ये सांगत नाही. अ, तर कशाप्रकारे दान देणं आहे, सुटेबल दान, योग्य दान देणं. अ, मग अ, अ, सम्यक संबुद्ध बनण्यासाठी अ, जी दान पारमी पूर्ण करणं आहे, ती करण्याची लेव्हल वेगळी असते. पंचक दान पारमी पूर्ण फुलफिल करण्याची लेव्हल वेगळी असते. अरहंतांची दान पारमी ची लेव्हल वेगळी असते. हा विषय खूप मोठा आहे. आपण त्याला पुढे पाहणार आहोत. परंतु आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अ, आपण आमिषदान याच्याविषयी जास्त बघणार आहोत. तर जे आपण वस्तुरूपामध्ये जे दान करत असतो, तर ते दान देखील 6 प्रकारे आपण दान करत असतो. अ, तर त्या 6 प्रकारांमध्ये आहे रूपदान, रूपदान, शब्ददान, गंधदान, रसदान, पोटपदान आणि धम्मदान 6. म्हणजे हे 5 जे आपले 6 जे अ, इंद्रिय आहेत त्यांच्या अ, विषयांप्रमाणे ते दान आहे. तर रूपदान म्हणजे काय? रूपदान म्हणजे फिजिकल ऑब्जेक्ट ज्याचं आपण दान करतो आणि ते ब्युटिफुल म्हणजे सुंदर असलेल्या ऑब्जेक्ट जेव्हा आपण दान देतो, तेव्हा त्याला अ, अ, रूपदान म्हटलं जातं. तर त्याला वन्यदान देखील म्हटलं जातं. तर जेव्हा आपण खूप सुंदर फुलं भगवान बुद्धांना अर्पण करत असतो किंवा भिक्खूंना अर्पण करत असतो, तर ते अ, रूपदान त्याला म्हटलं जातं. शब्ददान म्हणजे शब्द म्हणजे कानाला ऐकण्यासाठी जे अ, धम्म आपण अ, अ, धम्माची एखादं गाथा म्हणत असतो किंवा परित्त म्हणत असतो किंवा भगवान बुद्धांचे जे गुण आहेत ते म्हणत असतो. संघाचे गुण आहेत, धम्माचे गुण आहेत, ते जेव्हा म्हणत असतो, तर त्याला श्रद्धादान म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण अ, भगवान बुद्धांचे गुणांची प्रशंसा करत असतो, धम्माच्या गुणांची प्रशंसा करत असतो.
धम्मांच्या संघाच्या गुणांची प्रशंसा करत असतो. तर हे सगळं आपल्या कानांना त्याचा अर्थ माहीत असल्यामुळे सूदिंग असतं. म्हणून त्याला अ, शब्ददान म्हटलं जातं. आणि त्यानंतर आहे गंधदान. गंधदान म्हणजे सुवासिक गंध. जेव्हा आपण सुवासिक अगरबत्ती अ, किंवा अत्तर दान करत असतो, तर त्याला गंधदान म्हटलं जातं. रसदान म्हणजे जेव्हा एखादा अ, चविष्ट पदार्थ आपण दान करत असतो, तेव्हा त्याला रसदान म्हटलं जातं. किंवा आपण जे ज्यूस वगैरे ऑफर करतो, त्यांना देखील चव असते म्हणून ते देखील रसदानमध्ये येतं. ओटप्पदान म्हणजे ज्याचे स्पर्श आहे तो अ, मुलायम असतो, अ, चांगला असतो, सुखावा असतो, त्याला ओटप्पदान म्हटलं जातं. मग आपण जे चिवर दान करत असतो, जर ते तलम मुलायम असेल, तर ते देखील पोटप्पदानमध्ये येतं. जेव्हा संघ आपल्याकडे येत असतो आणि आपण त्यांच्या स्वागतासाठी अ, फुलांच्या पाकळ्या जमिनीवर स्प्रेड करत असतो. त्यांनी त्यांच्या पायाला मुलायम स्पर्श होत असतं, तर त्याला देखील पोटप्प दान म्हटलं जातं. अ, आणि त्यानंतर आहे धम्मदान. धम्मदान हा ह्याच्यामध्ये हे जे 5 अ, दान आहेत, त्याला सोडून जे इतर दान आहेत, ते सर्व धम्मदानमध्ये येतात. आणि जे धम्मदान म्हणजे प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे उपदेश सांगणे, ते वेगळं आणि हे धम्मदान हे वेगळं. हे अ, अ, ऑब्जेक्ट म्हणजे विषय किंवा अ, प्रत्यक्ष एखादी वस्तू दान देणं, त्याला हे धम्मदान म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ओजादान येतं. ओजादान म्हणजे एखादी न्यूट्रिशियस पौष्टिक वस्तू आपण दान देणं. मग जे आपण पिंडपातमध्ये भोजन दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये चव असते, परंतु एखादी पौष्टिक वस्तू आपण जेव्हा देतो, जसं की मध आपण देतो, तूप देतो, तर त्याच्यामध्ये टेस्ट जरी नसली, अ, मधामध्ये, तुपामध्ये टेस्ट असते, परंतु अशी वस्तू त्याच्यामध्ये टेस्ट नसेल, परंतु ती पौष्टिक असेल, तर त्याला ओजादान म्हटलं जातं. जे आपण रस देतो, त्याला पानदान म्हटलं जातं. आणि अ, जे आपण हे पौष्टिक पदार्थ देतो, ते जरी रसदानमध्ये येत नसलं, तरी अ, त्यांनी शरीराला ऊर्जा मिळते, किंवा शरीरामध्ये अ, तरतरी उत्पन्न होते, म्हणून त्याला जीवितदान देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे धम्मदान अ, जे ज्या 5 कॅटेगरी आहेत, त्याच्यामध्ये जे येत नाही, त्याला हे धम्मदान म्हटलं जातं. तर हे एखादी ऑब्जेक्ट त्याच्यामध्येच, एखादा वस्तू देण्यामध्ये त्याच्यामध्येच त्यानंतर येतं विनयदान. विनयदान म्हणजे फक्त भिक्खू, भिक्खुनी, सामणेर किंवा सिक्खमान हे 4 जे असतात, ह्यांना जे आपण दान देतो, वस्तूचं दान, त्याला विनयदान म्हटलं जातं. तर कोणाकोणाला हे विनयदान आपण देऊ शकतो? भिक्खू, भिक्खुनी, सामणेर आणि सिक्खमान. सिक्खमान म्हणजे ज्यांनी चिवर धारण केलेलं नाहीये आणि त्यांनी अ, अष्टशील देखील धारण केलेलं नाहीत, परंतु शिकण्यासाठी ते तिथे मठामध्ये किंवा विहारामध्ये राहत असतात, त्यांना सिक्खमान म्हटलं जातं. जे हे भिक्खू-भिक्खुनी यांची सेवा करत असतात. तर यांना देखील जे आपण दान देत असतो, अ, तर ते देखील लाभदायक असतं. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, की भिक्खूंना 4 दान आपण देऊ शकतो. एक चिवरदान, दुसरं पिंडपात, अ, तिसरं सेनासना आणि चौथं बेसज्जा. बेसज्जा म्हणजे अ, जे त्यांना औषध किंवा
गिलानपच्च्या ते सगळं बेसज्जा दानमध्ये येतं. तर चिवर आपल्या सर्वांना माहिती आहे, चिवर म्हणजे बेसिक जे नीड आहे. भगवान भिक्खूंना आपलं शरीर झाकण्यासाठी थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी चिवर दान आपण करू शकतो. पिंडपात म्हणजे त्यांना जे त्यांचं शरीर आहे, त्यांना चालण्यासाठी म्हणजे सुरळीत कार्यरत राहण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते. त्याला पिंडपात दान म्हटलं जातं. तिसरं सेनासना. सेनासना म्हणजे त्यांना राहण्यासाठी अ, जागा उपलब्ध करून देणं. त्याच्यामध्ये विहार बांधून देणं होतं, कुटी बांधून देणं होतं. अ, किंवा एखादी जागा अशी आहे, की जिथे ते शांतपणे अ, बसून किंवा राहून ध्यान करू शकतात. तर त्याला सेनासना दान म्हटलं जातं. सुरुवातीला भगवान बुद्ध अ, जे राहत ते झाडाखाली किंवा त्यांचे भिक्खू वगैरे सर्व एखाद्या अ, वनामध्ये राहत. जसं आपल्याला माहिती आहे की जेतवन किंवा वेळवन अशा उघड्या ठिकाणी भिक्खू राहत. अ, परंतु राजगृहात या एक श्रेष्ठी होते. त्यांनी एकदा पाहिलं की भिक्खू गुहेतून बाहेर येत आहेत. अ, आणि त्यांना असं वाटलं की भिक्खूंनी गुहेमध्ये राहण्यापेक्षा एखादी आरामदायक कुटी किंवा झोपडी जर त्यांना बांधून दिली, तर त्यांना जे हे कष्ट होत आहेत, ते ध्यान करण्यासाठी अ, तर ते त्यांचे कमी होतील आणि ते आरामदायक पद्धतीने ध्यान करू शकतील. तर म्हणून त्यांनी त्या भिक्खूंना विचारलं, की माझी अशी इच्छा आहे, की मी तुम्हाला एखादी कुटी बांधून देऊ. अ, तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल का? तर ते म्हणतात, की नाही अशा प्रकारचं कुठलंही दान घेण्यासाठी भगवान बुद्धांनी मनाई केलेली आहे. अ, तर मग ते श्रेष्ठी म्हणतात, की जर मनाई असेल तर तुम्ही अ, अ, भगवान बुद्धांना विचारा, की मी अशा प्रकारचं दान करू शकतो का? मग ते भिक्खू अ, भगवान बुद्धांकडे जातात. त्यांना विचारतात, की अशा प्रकारे श्रेष्ठी आहेत. त्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, की अ, ते कुटी बांधून देण्यासाठी तयार आहेत. आणि ती कुटी बांधल्यामुळे जे भिक्खू त्यांना जे गुहेत राहणे किंवा उघड्यावर राहणं आणि ध्यान करणं थोडंसं त्रासदायक होतं. तर त्यांच्यासाठी ते लाभदायक होईल. तर अ, हे ऐकल्यावरती भगवान बुद्धांनी त्याला अनुमती दिली आहे आणि मग त्यानंतर अ, एका रात्रीमध्ये त्या श्रेष्ठीने तिथे 60 भिक्खूंसाठी छोट्या-छोट्या कुट्या बांधून दिल्या. तर त्यानंतरच हे विहार बांधून देणं किंवा कुटी बांधून देणं अ, ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे सेनासना दान म्हणजे कुटी बांधून देणं किंवा विहार बांधून देणं आणि जे बेसच्च दान आहे ते आपण पाहिलेलं की गिलान बच्छया जे अ, पूर्ण आपण सेट देतो. अ, चिवर आणि त्याच्यामध्ये अष्टपरिहार ते देखील बेसज्जा दानमध्ये येतं. तर ते पूर्ण वर्षभर त्यांना त्या वस्तू जसं की सुई धागा अ, आणि इतर वस्तू ज्या त्यांना अ, पूर्ण वर्षभर त्याचा उपयोग करता येईल अशा प्रकारचे अ, आपण दान देत असतो. त्याला बेसज्जा दान म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे विनयदान. तर व्हेरी शॉर्टमध्ये मी हे सांगितलेलं आहे. परंतु आपण वेगळ्या अँगलने अनुशय किलेसा दूर राहण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी दानाचं काय महत्त्व आहे या दृष्टिकोनातून आपण हा विषय घेतलेला आहे. अ, आता इथे उपस्थित जे आहेत ते सर्वांनी ह्या सर्व प्रकारचं दान केलेलं आहे. चिवरदान, पिंडपात, सेनासना दान दान केलेलं आहे. अ, आणि ह्या सर्व दानामध्ये अ, आपण सर्वांनी अ, जे दान केलेलं आहे त्याच्यामध्ये
आपण आनंदित व्हायचंय, प्रफुल्लित व्हायचंय आणि ह्या दानामध्ये दान देऊन जे आनंदित आणि प्रफुल्लित आपण होऊ, त्याचा जो लाभ आहे, तो लाभ म्हणजे ह्याचे जे कर्मविपाक आहे, ते देखील आपल्याला प्राप्त होणार आहेत जेव्हा आपण त्याच्यामध्ये अ, आनंद व्यक्त करू. जर एखादं दान आपण दिलं आणि त्याच्यामध्ये आपण आनंद व्यक्त नाही केला, तरी देखील त्याचे कर्मविपाक आपल्याला प्राप्त होतात. परंतु जेव्हा आपण त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करत असतो, तेव्हा ते स्ट्राँग कर्मविपाक आपल्याला त्याचे प्राप्त होत असतात. तर अशाच प्रकारे दान आपण जसं भगवान बुद्धांनी सांगितलंय, पुन्हा-पुन्हा, नेहमी-नेहमी दान करून आपण अनुशय क्लेशापासून दूर राहायचंय. ते दानाचे जे सुख आहे, त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करायचा आहे आणि ह्या दानामुळे, दान पारमीमुळे आपण आपला जो निब्बाणाचा मार्ग जो आहे, तो आणखीन सुखकारक करत असतो, सुखावह करत असतो, आणखीन ईझी करत असतो, आणखीन सोपा करत असतो. तर अशा प्रकारे हे दानाचं खूप महत्त्व आहे. तर आपल्याला जेव्हा-जेव्हा दान करण्याची संधी प्राप्त होईल, तेव्हा-तेव्हा आपण दान करायचं आहे आणि ते पुण्य प्राप्त करायचं आहे. सोबतच आपला जो निब्बाणाचा मार्ग आहे, तो देखील सुखकारक, सहज, सोपा आणि आनंददायक करायचा आहे. तर अशा प्रकारे या नोटवरती आजचा जो विषय आहे, तो इथेच थांबवत आहे. साधू, साधू, साधू.